दिनांक 6 जून रोजी आदिशक्ती मुक्ताईचे पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान। जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र कोथळी मुक्ताई नगर येथून 315 वर्षाची परंपरा असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई आई साहेबांची पालखी आज शुक्रवार दिनांक 6 जून रोजी दुपारी 12 वाजता श्री क्षेत्र कोथळी मुक्ताई नगर येथून श्री पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारीच्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे प्रस्थान करणार असल्याची माहिती आदिशक्ती संत मुक्ताई आई साहेब पालखी दिंडी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे। आषाढी वारीच्या निमित्ताने श्री पांडुरंग भेटीस पंढरपूरला महाराष्ट्रातून प्रमुख 7 संतांच्या पालखी पायी दिंडी सोहळा निघत असतो। या संत निवृत्तीनाथ महाराजांची श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून, संत ज्ञानेश्वर माऊलींची श्री क्षेत्र आळंदी, संत सोपान काकांची श्री क्षेत्र सासवड, आदिशक्ती संत मुक्ताई आई साहेब यांची श्री क्षेत्र कोथळी मुक्ताई नगर, संत तुकोबाराय यांची देहू, संत एकनाथ महाराज यांची पैठण, तर संत नामदेव महाराज नरसी येथून पालखी पायी दिंडी सोहळा निघणार आहे। श्री क्षेत्र मुक्ताई नगर ते श्री क्षेत्र पंढरपूरचा पायी प्रवास सर्व दिंडी सोहळ्यापेक्षा जास्त कालावधीचा एकूण 30 दिवसांचा आहे। विशेष म्हणजे ही पायी पालखी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातून ठरलेल्या निश्चित मार्गाने जाते। या दिंडीत महाराष्ट्रभरातून असंख्य वारकरी संप्रदायाचे भाविक सहभागी होत असतात। महाराष्ट्र शासनाने निर्मल वारी अंतर्गत स्वच्छता व भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 2 कोटी रुपयांची संत मुक्ताई संस्थानला मदत दिली असून त्या अंतर्गत फिरती स्वच्छतागृहे, पाण्यासाठीचे टँकर आदींचं मदत केल्याची माहिती हरिभक्त परायण रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे। प्रस्थानापूर्वीच्या संध्येला त्यांचे संत मुक्ताई मंदिरात जाहीर कीर्तनही झाले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह पत्रकार नवनाथ गायकर, इगतपुरी।